श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा आणि दैवी कृपेचा दिवस मानला जातो. जर तुम्ही मनापासून स्वामींचे नामस्मरण करत असाल तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात असलेली चिंता, अडचण, आर्थिक समस्या किंवा कौटुंबिक तणाव आता हळूहळू दूर होण्याची वेळ आली आहे. आज हा संदेश ऐकणाऱ्या अनेक भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. काहींना नोकरीची चांगली बातमी मिळेल, काहींना व्यवसायात यश मिळेल, तर काहींच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मात्र लक्षात ठेवा, चमत्कार हा श्रद्धा आणि सबुरी यांच्यामुळे घडतो. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. आज किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. तुमचे मन शांत होईल आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करेल. ज्या घरात स्वामींचे नामस्मरण होते त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. म्हणून आजचा हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐका आणि इतर भक्तांपर्यंतही पोहोचवा. भक्तांनो, कधी कधी आपल्या जीवनात इतक्या अडचणी येतात की आपण पूर्णपणे निराश होतो. आपल्याला वाटते की आता आपल्या समस्या कोण सोडवणार. पण अशा वेळी स्वामी समर्थ महाराजांचा एकच संदेश लक्षात ठेवा, अशक्यही शक्य करतील स्वामी. आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामींचा आशीर्वाद लाभो. तुमच्या मनातील दुःख, चिंता, भीती आणि नकारात्मक विचार दूर होत. स्वामींच्या चरणी जेव्हा आपण मनापासून शरण जातो तेव्हा आपल्या जीवनात आशेचा नवीन किरण दिसू लागतो. कदाचित कदाचित तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत आहात. कदाचित घरातील एखादा प्रश्न सुटत नाही, आर्थिक अडचण सतावत आहे किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीबद्दल काळजी वाटत आहे. स्वामी म्हणतात, योग्य वेळ येताच सर्व काही सुरळीत होईल. म्हणून आज मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या नामस्मरणात इतकी शक्ती आहे की मनाला शांती मिळते आणि आत्मविश्वास वाटतो. संकटे लगेच नाहीशी झाली नाही तरी त्यांचा सामना करण्याची ताकद मिळते. भक्तांनो, जीवनात कितीही अंधार असला तरी एका छोट्याशा दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो. त्याचप्रमाणे स्वामींची कृपा तुमच्या जीवनातील निराशा दूर करू शकते. म्हणून विश्वास सोडू नका, प्रार्थना सोडू नका आणि चांगली कर्म करणे कधीही सोडू नका. आज शुक्रवारच्या या पवित्र दिवशी स्वामींचे स्मरण करा, गरजू व्यक्तीला मदत करा आणि आपल्या घरातील सर्वांसाठी सुख शांतीची प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जीवनात अनेक वेळा असे प्रसंग येतात की आपण खूप मेहनत करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, पण तरीही यश मिळत नाही. अशा वेळी मन खचते, डोळ्यात अश्रू येतात आणि आपण देवाला विचारतो, माझ्याच वाटेला इतके दुःख का? पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. झाडाला फळ यायला वेळ लागतो, बीजाला वृक्ष व्हायला वेळ लागतो. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील चांगल्या दिवसांनाही योग्य वेळ असते. आज हा संदेश ऐकणाऱ्या भक्तांनो, तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी घडत आहे. संकटे कायमची नसतात. अंधार किती गडद असला तरी सूर्योदय नक्की होतं. स्वामींच्या भक्तांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, स्वामी कधीच आपल्या भक्तांचा त्याग करत नाही. कधी कधी आपली परीक्षा घेतली जाते, पण त्या परीक्षेनंतर मिळणारे फळ खूप सुंदर असते. जर तुमच्या
घरात चिंता असेल तर स्वामींचे नाम घ्या. जर आर्थिक अडचण असेल तर स्वामींवर विश्वास ठेवा. जर मन अस्वस्थ असेल तर स्वामींच्या चरणी प्रार्थना करा. आज या क्षणी मनापासून म्हणा, स्वामी माझ्या जीवनाची धुरा तुमच्या हाती आहे. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. माझ्या मनातील भीती दूर करा. मला योग्य मार्ग दाखवा. भक्तांना जेव्हा मनापासून प्रार्थना केली जाते तेव्हा ती व्यर्थ जात नाही. प्रत्येक प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचते. कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण योग्य वेळी स्वामी तुमच्या जीवनात अशी कृपा करतील की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. म्हणून आजपासून निराशा सोडा, विश्वास धरा आणि रोज काही म्हणते श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात यामागेही स्वामींचीच कृपा आहे. या जगात काहीही विनाकारण घडत नाही. प्रत्येक थेट, प्रत्येक घटना आणि प्रत्येक अनुभव यामागे परमेश्वराची काही ना काही योजना असते. कदाचित तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असाल. तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, एखादे स्वप्न असेल किंवा एखादे दुःख असेल, ते तुम्ही कोणालाही सांगू शकत नसाल. पण लक्षात ठेवा, स्वामींना सर्व काही माहीत आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रू दिसण्यापूर्वीच स्वामींना तुमच्या वेदना कळतात. तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागून केलेल्या प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचतात. तुम्ही मनातल्या मनात केलेली हाक त्यांच्यापर्यंत नक्कीच जाते. भक्तांनो, अनेक वेळा आपण स्वामींकडे काही मागतो आणि ते लगेच मिळत नाही. मग आपल्याला वाटते की स्वामींनी आपली ऐकली नाही. पण सत्य हे आहे की स्वामी आपल्याला योग्य वेळी आणि योग्य तेच देतात. लहान मूल जसे प्रत्येक गोष्ट मागते, पण आई त्याला जे योग्य आहे तेच देते. त्याचप्रमाणे स्वामी आपल्या भक्तांना योग्य वेळी योग्य आशीर्वाद देतात. आज जर तुमच्या जीवनात संघर्ष असेल तर निराश होऊ नका. संघर्ष म्हणजे अपयश नाही, संघर्ष म्हणजे यशाची तयारी आहे. ज्या व्यक्तीने संकटे पाहिली आहेत तीच व्यक्ती यशाचे खरे महत्त्व समजू शकते. म्हणून आजपासून एक संकल्प करा, मी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवेन. मी कोणाचेही वाईट करणार नाही. मी गरजूंना मदत करेन. मी दररोज स्वामींचे नामस्मरण करेन. मी संकटातही धैर्य सोडणार नाही. भक्तांनो, विश्वास ठेवा, तुमच्या जीवनातील अंधार कायमचा राहणार नाही. स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. योग्य वेळ जवळ येत आहे. तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधानाचे दिवस येवोत, ही स्वामी चरणी प्रार्थना. आता सर्वांनी मनापासून 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जेव्हा सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही, तेव्हा लक्षात ठेवा की स्वामी समर्थ महाराज अशा मार्गांची निर्मिती करतात ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. आज हा संदेश ऐकणाऱ्या भक्तांनो, तुमच्या जीवनात कितीही मोठे संकट असले तरी ते कायमचे नाही. ते प्रत्येक वादळाला शेवट असतो. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते आणि प्रत्येक दुःखानंतर सुखाचे दिवस येतात. स्वामींवर विश्वास ठेवा. विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा नसतो. जग साथ सोडेल, नातेवाईक साथ सोडतील, मित्र दूर जातील, पण स्वामींची कृपा भक्तांपासून कधीही दूर जात नाही. कदाचित आज तुमच्या मनात खूप प्रश्न असतील. माझे काम कधी होईल? माझ्या घरातील अडचणी कधी दूर होतील? माझी प्रार्थना कधी ऐकली जाईल? अशा अनेक प्रश्नांनी मन व्याकुळ झाले असेल. पण स्वामी सांगतात, धीर धर, कारण जे फळ उशिरा मिळते ते अनेकदा अधिक गोड असते. जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार घडते. मित्रांनो, कधी स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाचे भाग्य वेगळे असते. स्वामींनी तुमच्यासाठी जे ठरवले आहे ते योग्य वेळ आल्यावर नक्कीच मिळेल. आजपासून एक नवीन सुरुवात करा. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामींचे स्मरण करा. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. कोणाबद्दलही द्वेष बाळगू नका. क्षमा करायला शिका, कारण शांत मनातच स्वामींचा वास असतो.
ज्या घरात प्रेम असते, ज्या घरात नामस्मरण असते, ज्या घरात मोठ्यांचा आदर केला जातो, त्या घरात लक्ष्मी आणि सुख कायम राहतं. म्हणून आज मनापासून प्रार्थना करा, हे स्वामी समर्थ, माझ्या मनातील भीती दूर करा, माझ्या कुटुंबावर कृपा करा, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, माझ्या जीवनात समाधान आणि शांती द्या. भक्तांनो, विश्वास ठेवा, तुमच्या प्रार्थना व्यर्थ जात नाहीत. प्रत्येक नामस्मरण, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक प्रार्थना स्वामींच्या चरणी पोहोचते. आजचा हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडो. त्यांच्या घरात आनंद, आरोग्य आणि समृद्धी नांदो. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.